सर्वप्रथम या विघ्नहर्त्या ध्येयाला वंदन करून ही रंगभूमी रंगदैवत ज्ञानेश्वराला वंदन करून या गावची ग्रामदेवता माझ्या गावची ग्रामदेवता आई मानाई गुटेश्वरी भारतीय घटनेची शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराजे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाई आणि जमेला माझ्या तमाम नाथकला प्रेमी रसिक मागा प्रेक्षकांना मी शाही संगीत
तांबे मुक्काम बोसर तांबे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथील शाखा ही जागाने नृत्य कला होतात गणपती चित्रवाडी आमच्या वतीनं या जमलेल्या माझ्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना रसिकांना चाहत्यांना मोरीबाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मोरीबा म्हणतात चांगल्या गोष्टी घेऊन जाणार लक्षात पण झोपी आज होणारच निश्चितपणे हा शब्द आहे माझा त्या गावामध्ये येऊन पुण्यवंत भाग त्यांच्या तुम्ही चरणाशी तिथे तुम्ही काशी पंढरी पहा त्यांच्या सुख दुःखात तुम्ही आणि जमीन सरकार काल आपल्या आई वडिलांच्या चरणाशी जगीथोर दैवत आई वडिलांचं त्यांची सेवा करणं हे आपलं भाग्य आहे धन्य लक्ष्मीच्या गवाडी सौभाग्यात आणि आई वडिलांची हे शाही सर्वात आद्य कर्तव्य माझ्या मित्रांनो ज्याने आपला जन्म दिला ती आपली माता म्हणजे आई आईने जन्म दिला वडिलांनी वाढवलं पण आजकाल त्या आई वेड्या तुझ्यासाठी तुला जेवायला दिलं खायला दिलं पण शेवटी माझी आई त्या लेकरासाठी पाणी तू निजायची का निजायची ते माझा बाळ तारा घरामध्ये उपाशी ती पोटी राहिली बाळ वेड्या तुझ्यासाठी पाणी पिऊन लगी तुला मोठं करण्यासाठी संभाळ केला रे तुला बाळा संभाळ केला रे तुला अरे त्या देवाधी आई बाबा की तुझा उपाशी ती पोटी राहिली वेड्या तुझ्यासाठी पाणी पिऊन निजली मोठं करण्यासाठी उपाशी ती पोटी राहिली वेड्या तुझ्यासाठी पाणी पिऊन निजली मोठं करण्यासाठी संभाळ केला रे तुला त्या देवाची आई बाबाची करी तुझा त्या देवाची आई बाबाची करी तुझा आई बाबाची
लहानाची मोठी केली पण त्याची लहान बाजूला नाही आहे म्हणून काय म्हणतो ऐका बालपणी केले तुझे बाराकी तुझारे बाळाची वाचा परिवार जीवाच्या पल्याड जपले जीवाच्या पल्याड जीवाच्या पल्याड जपले जीवाच्या पल्याड जोडीला नाही त्या इजा त्या देवाची आई बाबाची कर तुझा त्या देवाची आई बाबाची कर तुझा क्या बात है आई घडलं नाही त्या बाळाचं लग्न लावून दिलेलं आहे बाळ लहानाचा मोठा झाला घरामध्ये सुरू आली आई म्हणते बाळा ती सून आहे ती माझी लेक आहे परंतु माझं वय झालं परंतु मला त्या आश्रमामध्ये पाठवू नकोस बाप नाही आहे मी बिलकुल ठीक आहे पण ती आई म्हणते घरामध्ये सून आहे ती माझी मुलगी समजून तिला ती काही तुला सांगेल इकडचं ते भाड्याला भाड्या लागतो लक्षात घ्या ही सत्य परिस्थिती आहे घरामध्ये सून आली भाड्याला भाडा लागतोच आणि म्हणून ती आई म्हणते बाळाला तिचं ऐकून मला त्या आश्रमामध्ये पाठवू नकोस म्हणून काय म्हणतो ऐका सांगेल तुझ्या आहे सांगेल गाणी तुझ्या सांगेल गाणी सांगेल गाणी तुझ्या सांगेल गाणी देऊ नको मलाही सदा त्या देवाची आई बापाची गरजा त्या देवाची आई बापाची गरजा उपाशी उभी राहिली वेळा तुझा पाणी पिऊनी निघली लोट करण्यासाठी संभाळ केला रे तुला त्या देवाची आई बाबाची गरजा त्या देवाची आई बाबाची गरजा त्या देवाची
जगाचा उद्धार करता देव गणेशा, कारण तुझ्याच हाती आमची भाग्यरेषा, तुझ्याच हाती आमची भाग्यरेषा। अधिपती महागणपती लाडका सर्वांचा तू, तुझी साऱ्या ठेवशील हीच माझी आशा। पाऊस आला काय लय कारण घेतोय पाऊस कालपासून म्हणून हो ऐका। अरे या जीवनामध्ये हर्ष रंगाचे होईश्वरा लपोदरा, तुझ्या साथीनं तू माझ्या सोबत आहेस, माझ्या कंठामध्ये आहेस, माझ्या हृदयामध्ये आहेस, माझ्या प्राणामध्ये तू आहेस। मी काय म्हणतो ऐका, या जीवनामध्ये हर्ष रंगाचे चला पूजन हे गणगौरीचे हो, गौरी आली घरात म्हणून शाहीर नवीन काहीतरी। चला पूजन हे गणगौरीचे हो, या जीवनामध्ये हर्ष रंगाचे भरू, चला पूजन हे गणगौरीचे हो, चला पूजन हे गणगौरीचे हो। या जीवनामध्ये हर्ष रंगाचे भरू, या जीवनामध्ये हर्ष रंगाचे भरू,
सन्मान्य आमचे नवीन विषय गोवात आल्यावरती बघा तुम्ही गोवांचं काय गोल बचत काय कॉमेडी किंग काय बऱ्याच गोष्टी शब्दांचा जादूगार भाऊ म्हणतात. पण मी खरं सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या. मी माझं मत आहे की शक्यतो यामध्ये अवलिया भाऊ म्हणजे म्हटल्यानंतर हा लांबोळी भाऊ आहे. लक्षात घ्या शब्दाचा जादूगार कॉमेडी किंग लक्षात आल्यावरती बघायलाच तुम्ही मांडतो. अनेक कार्यक्रम केले ना दादा उपक्रमामध्ये गेली 17 वर्ष सेवा करतोय. गांधीगर गोवांबरोबर झाले जीवन गोवा काही यावर्षी भेटलेच नाही. पण लांबोरे भाऊ आहे पण त्यांना काल बोलले लांबच हो जवळ नको येऊ जर मला शांत आहे जवळ शांत आहे अंत पाहू नये म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा. नवीन विषय आणलाय बुवा. तुमची जशी शब्दांची खिळी आहे तशी मोरी बुवाची सुद्धा आहेच. बरोबर की नाही. आता बुवा आल्यावरती बघा फरमाईश कधी येतील. त्यांच्या जेवढ्या फरमाईश आहेत ना तेवढ्या माझ्याकडे कटिंग आहे. पण आपण बोलत नाही. आपण काय बोला झाला आपल्या सगळ्यांना बोला म्हणून राधा कन्हैयाला विचारते कृष्णाला विचारते की वचन देऊन सुद्धा कन्हैया तू माझं झाला नाही. गोवाना मी काल विषय टाकला 3 बायका बोलला 3 बायका आहेच. पण शेवटी मी आर्याची झाली तुमची का नाही झाली. हा विषय नवीन आणलाय बुवा. फक्त नीट ऐकून घ्या शब्द नाही शब्द तर उत्तर द्यायचं. लांबोरे भाऊ ऐकून दे कुठे ते पत्र्या होते ते पावसात भिजतात काय जवळ आहेत काय मेकअप चालू आहे त्यांना मला पावडर जास्त लावला ना म्हणून मुलवलीस मला तिथून ऐकून बासरीची भेटाया आधी मी असून आदयाची मग दिलेले वचन पूर्ण नाही केले सिंगाला मग सांग इरादा का झाली नाही असा बरोबर तुम्ही मेकअप करत आहात ना काळ्या तो काळ्या हे काळ्या म्हणून बोलतोय सहवास गाणा तुझा किती गोड आहे अरे आपलं प्रेम म्हणजे सुंदर गोड आहे अरे मी असून आली आणि तुझ्या माझ्या प्रेमाला जोड आहे आणि आराधेला फक्त एकदा भेटा जाई अरे एवढीच फक्त काना ही गोड क्या बात आहे. आता येऊन भेटा काना म्हणून काय म्हणते ऐका. आता बघा बोला लागेल झोपी तुम्ही थोडीशी मिरची देतो थोडीशी प्रेमाल लोकांना देखवायची आपल्याला काय समजली बरोबर ना लोकांना देखवायची आहे म्हणून अरे लागून या जीव शेवटी कन्हैया 7व्या अवतारी वचन दिलंच आज झालायच तुम्ही झाला काय काल 3 बायकांचा विषय काढला पण काना लय लबाड माझा नवीन लागून या जीव शेवटी मी झाली आणयाची लागून या जीव शेवटी अरे मी झाली आणयाची मग का नाही झाली राधा या मुकुंद
जीव शेवटी मी झाली आलयाची लागुनी या जीव शेवटी मी झाली आलयाची कानाही झाली राधा या मुकुंदाची कानाही झाली राधा या मुकुंदाची आज ही माझ्या अंतःकरणामध्ये गाणं सदैव आहे म्हणून काय म्हणतो ऐका अंतःकरणात माझ्या श्वासात आठवण येते तुझी आज दिन रात अंतरात माझ्या गाणं श्वासात आठवण येते तुझी आज दिन रात आठवण येते तुझी आज दिन रात आठवण येते तुझी आज दिन रात रडते मी कानात हलक्या मनाची रडते मी कानात तुझ्यासाठी आज मनाची कानाही झाली राधा या मुकुंदाची कानाही झाली राधा या मुकुंदाची लागुनी या जीव शेवटी मी झाली आलयाची लागुनी या जीव शेवटी मी झाली आलयाची ही राधा तुमची का नाही झाली कृष्णा तुमची राधा का नाही झाली हा प्रश्न तुम्हाला टाकलाय गौरीमध्ये काली टाकला होता आणि म्हणून प्रश्न पण घेतो थोडा नाचो करा
या ठिकाणी तुम्हाला भेटलाय काय मला थोडं आशा द्याल काय बुवा मी एकटा घडतो सगळ्यांना एकटा स्वतः घडतो मला कोणाची गरज पडत नाही बुवा तुमचे असेल तुमच्याकडे ठेवा पण तुमच्याकडे काय आहे कपाळ गोडगच शेवटी कपाळ गोडगच म्हणून सवयाची आहे नेहमीची दारूदारी बघा भीक मागायची लावून झोळ्याची निघाली टोळी लावून झोळ्याची निघाली टोळी एवढा प्रश्न माझा सोडवा एवढा प्रश्न माझा सोडवा बघू दे अक्कल तुझी गाढवा बघू दे अक्कल तुझी गाढवा करीन रानामध्ये आडवा बघू दे अक्कल तुझी गाढवा करीन रानामध्ये आडवा बघू दे अक्कल तुझी गाढवा सवयाची आहे नेहमीची दारोदारी बघा भीक मागायची सवयाची आहे नेहमीची दारोदारी बघा भीक मागायची लावून झोळी निघाली टोळी लावून झोळी निघाली टोळी तेवढा प्रश्न माझा सोडवा तेवढा प्रश्न माझा सोडवा बघू दे अक्कल तुझी गाढवा मंदोदरी आणि विभीषणाचे नाते हो कसे सांगा कुणाचे काही जणांचे मला फोन येतात काही शाहीर म्हणतात की बुवा की यांचं लग्न झालंच नाही म्हटलं वाचा वाचल्याशिवाय ह्या गोष्टी कळत नाही माझा विषय सोपा होईल असं त्यात आता शेवना बघा सोडवी म्हणून काय म्हणते बुवा अजूनही मंदोदरी आणि विभीषणाचे नाते हो कसे सांगा कोणाचे मिलन होता एका क्षणाचे वा या अंतरामध्ये तुम्हाला आदर सुट दिलं बघा मिलन होता एका क्षणाचे मग डोकं तुमचं मडवा मग डोकं तुमचं मडवा बघू दे अक्कल तुझी गाढवा बघू दे अक्कल तुझी गाढवा करीन रानामध्ये आडवा 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 अक्कल तुझी गाढवा